मानाच्या राज्यस्तरीय सेना केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे। पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड या मोठ्या कुस्तीपटूंमध्ये ही अत्यंत अतिटतीची स्पर्धा रंगली। महेंद्र गायकवाड यांनी पृथ्वीराज मोहोळवर चुरशीची एकतर्फी मात देऊन मानाचा सेना केसरी 2024 किताब पहिल्यांदाच पटकावला आहे। अत्यंत कडव्या झालेल्या लढतीत गायकवाड यांनी मोहोळला धूळ चारत बुलेटसह मानाची गदा आणि 5 लाखाचे बक्षीस पटकावले। हडपसरच्या हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर या स्पर्धा पार पडल्या। राज्यातील जवळपास 600 पैलवानांनी यात सहभाग घेतला होता। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने या भव्य स्पर्धा पार पडल्या। शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, शहर प्रमुख नाना भानगिरे, बाळासाहेब तात्या भानगिरे आणि मान्यवरांच्या हस्ते पुण्याचा विजयी पैलवान महेंद्र गायकवाड याला 5 लाख रोख इनामासह सेना केसरी किताब, सुपर बुलेट गाडी आणि मानाची चांदीची गदा बहाल करण्यात आली। तर सोबतच उपविजेता मल्ल पृथ्वीराज मोहोळ याला 3 लाख रोख उपसेना केसरी किताब देऊन गौरवण्यात आले। महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेल्या मातीवरील निकाली कुस्तीत महेंद्रने प्रतिस्पर्धी पृथ्वीराज या मल्लावर मात करत सेना केसरीचा किताब आपल्या नावावर केला। पृथ्वीराज मोहोळच्या उजव्या पायाला जोरात झटका बसला तरीही तो मोठ्याने जोशात ही कुस्ती खेळला। यावेळी जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे, युवा सेना राज्य सचिव किरण साळी, युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश घारे, युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे, महिला आघाडी शहर प्रमुख पूजा रावेतकर, शहर संघटक श्रीकांत पुजारी, लक्ष्मण आरडे, सुनील जाधव, राजाभाऊ भिलारे, संतोष राजपूत, अभिजित बोराटे, नाना तरवडे, राजेंद्र भानगिरे, अभिमन्यू भानगिरे, उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, करण भानगिरे, प्रज्वल भानगिरे, आकाश भानगिरे, अमर घुले, विकी माने, दीपक कुलाळ, नितीन लगस आणि असंख्य शिवसैनिक या दरम्यान कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिरूर लोकसभेची जागा आहे शिवसेनेची असून जागा वाटपामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी आग्रह धरणार, तसंच 8 महिन्यांनी विधानसभा निवडणुकीत प्रमोद नाना भानगिरे विधानसभेत जावे म्हणून जागा वाटपात आम्ही हडपसरसाठी आग्रह करणार अशी माहिती शिवसेना विधानसभा प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी दिली आहे। गेल्या 3 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व कुस्तीपटू या ठिकाणी जवळ 400हून अधिक कुस्तीपटू या ठिकाणी सेना केसरी खेळण्यासाठी पुणे शहरामध्ये दाखल झाले होते। शेवटची कुस्ती अतिशय चुरशीची होणार आहे। शेवटची कुस्ती ही पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात बेमुदत कुस्ती या ठिकाणी होणार आहे। त्या कुस्ती शेवटची अतिशय चुरशीची होणार आहे। अनेक कुस्तीपटू या ठिकाणी महाराष्ट्रामधून दाखल झालेले आहे। आज शेवटचा दिवस आहे। सगळ्या कुस्ती या चुरशीच्या होणार आहे आणि आलेल्या सर्व कुस्तीपटूंचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि लवकरात लवकर शेवटची कुस्ती या ठिकाणी आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि सर्व आलेले कुस्तीप्रेमी त्यांचंही मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो। लवकरात लवकर या ठिकाणी आमचे शिवसेने सर्व वरिष्ठ नेते या ठिकाणी बक्षीस समारंभासाठी येणार आहे। दिवस सगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्राचे वेगवेगळे कुस्तीपटू या ठिकाणी आलेले, सगळेच कुस्तीपटू अतिशय चांगला खेळ या मातीमध्ये जो चुरशीचा खेळ म्हणून समजला जाणारा हा मातीचा खेळ अतिशय चांगले पैलवान या ठिकाणी येऊन सगळेच लढती या ठिकाणी चुरशीचे झाले होते। सगळे पैलवान अतिशय आटापिटा करून एक चांगला खेळ या ठिकाणी गेले 3 दिवस सातत्याने खेळत आहे। परंतु हार जीत ही होत असते, परंतु जो जिंकणार आहे तो बी या ठिकाणी मला त्याचप्रमाणे चांगला आहे। जो हारला आहे त्याला मी भविष्यामध्ये अशाच चांगल्या पद्धतीने त्यांनी खेळून त्या ठिकाणी त्यांनी नावलौकिक करावं। या ठिकाणी खेळणारा प्रत्येक पैलवान येणाऱ्या काळामध्ये भारताचं नाव नक्कीच प्रामाण्य करेन, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। हडपसर नगरीमध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारे कुस्तीपटूंना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आजपर्यंत कुठल्याही कुस्ती या ठिकाणी झाल्या नव्हत्या। जे होत होत्या त्या फक्त गावचा उत्सव असता, उरूस असला की कुस्ती त्या ठिकाणी होत होत्या। परंतु पहिल्यांदाच मला वाटतं मला जसं कळतंय तेव्हापासून आता पहिल्यांदाच या हडपसर नगरीमध्ये सेना केसरीच्या नावाने या ठिकाणी आमचे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या कुस्ती भरवल्या। 1996-97 जवळ युतीचं सरकार आलं, त्यावेळेस युतीचं सरकार आल्यानंतर सेना केसरी पहिल्यांदा पुणे शहरामध्ये शिवाजी स्टेडियमला भरलं. त्यावेळेस गुंडाजी पाटील हे सेना केसरी झाले होते, तेही या ठिकाणी आलेले।
मला अतिशय चांगलं वाटतं की आपण कुस्ती प्रेमपटू नाही कुठेतरी प्रोत्साहन त्याला एक व्यासपीठ देण्याचं काम या माध्यमातून करतोय. असताना अनेक पैलवानांनी या ठिकाणी बोलून दाखले. या ठिकाणचं नियोजन चांगलं आहे. तुम्ही अशाच पद्धतीने जर भविष्यामध्ये महाराष्ट्र केसरी घेतली तर आम्ही नक्कीच प्रयत्न करेन या भागामध्ये. आजपर्यंत कुस्ती कधी झाले ना तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र केसरीसाठी नक्की प्रयत्न करू. मध्ये कुस्ती स्पर्धा होते काय सांगतो? आमचे सहकारी पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानपुरे यांनी आतापर्यंत जे काही उपक्रम घेतले ते नाविन्यपूर्ण उपक्रम होते. खरं म्हणजे ह्या भागामध्ये कुस्तीचा आखाडा ही गोष्ट नवीन आहे. शहरी भागामध्ये उच्च शिक्षित भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या वस्तीमध्ये असा कार्यक्रम घेणे लोकांच्या दृष्टीने हे नवीन आहे आणि नवीन नवीन काहीतरी करून दाखवायचं हे नानानं गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे. मध्ये अनेक कार्यक्रम चौकांचं सुशोभीकरण असेल किंवा इतर विकास कामं असतील त्यामध्ये काही ना काहीतरी हटके नवीन काहीतरी करायचं असे नानांनी कार्यक्रम केलेले आहेत आणि नानांचा कार्यक्रम हा नेहमीच चांगला कार्यक्रम असतो याबद्दल आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. शक्य आहे त्याच्यामध्ये काही अशक्य नाही. आम्ही सगळ्यांनी जर लक्ष घातलं तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा इथं भरवायला काही हरकत नाही. तेवढी क्षमता इथल्या लोकांमध्ये आहे तेवढे नाना तशा प्रकारची स्पर्धा भरू शकतो याची मला खात्री आहे. अभिनंदन करतो की आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा 9 तारखेला वाढदिवस झाला. 3 पासून सर्व कार्यक्रम वेगवेगळे होते. त्यामध्ये आजचा हा कार्यक्रम हा मोठा कार्यक्रम नानाने इथे ठेवलेल्या आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी त्यासाठी त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे आणि अत्यंत तुल्यबल अशा या कुस्त्या होऊ घातलेल्या आहेत. आता आपण कुस्ती पाहिल्या तर दुसरी कुस्ती चालू आहे. पाहूया आपण त्याच्यामध्ये आता काय कोण बाजी मारतोय तो. परंतु आमच्या सगळ्यांना शुभेच्छा राहणार आहेत कारण एकाची पार्टी घेऊन आम्हाला जमणार नाही. आम्ही 3-3 युती मधले सगळे लोक आहोत त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं गरजेचं आहे. त्या दोन्ही कुस्तीकरांना आमच्या शुभेच्छा लावणार आहे. याचे आमचे नेते आहेत ते त्याच्यावरती चर्चा चालू आहे कारण पूर्वीपासूनची आमची सुरूची शीड आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता आम्ही युतीमध्ये आहेत जरी ती शरद पवारांकडे त्यावेळेला गेलेली होती तरी पण आता आम्ही त्याच्यावरती विचाराधीन आहोत आणि सगळ्यांना माहिती आहे हे आमच्या आढळराव पाटलांना दिल्यानंतर 100% त्यामध्ये आता पहिली जी गलत झाली ती होणार नाही हे आम्ही खात्री देतो. नानांच्या इथं जे आता आम्ही युतीमध्ये आहोत नाना जे काम करताय त्यासाठी नानांचा क्लेम असणं गरजेचं आहे त्याबद्दल दुमत नाही. आमची चर्चा चालू आहे. त्याला अजून 8 महिने बाकी आहेत. पहिला आलेली 2 महिन्याची लढाई पूर्ण करू आणि मग 8 महिन्याच्या लढाईला सुरुवात करू. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव